बॉडी ट्रॅक वरती पंकज तर समोर सुनीलच्या साथीनं सचिन ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. 3 ओव्हरची मॅच जरूर पार मिळाली आणि आता मात्र सुरुवात गेम ऑन लेट्स प्ले. बॉल तयार तर समोर सुनील पहिला बॉल मागचा बॉल दाखवला आणि षटकार दाखवला. बॉल जाईल स्कोअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार पहिल्या बॉलवरती दुधरी सुरुवात तुम्हाला पार मिळालेला. बॅटिंग करत असताना टीम जर्मन ढवळेपाडा संघाची देवांशी हिरेबंड याला बडा संघ खेळतोय. पुढचा बॉल टर्न केला. स्कोअर लेगला खेळाडू उपस्थित त्याच्याकडून झाली चूक आणि पुन्हा एकदा बॉल जाईल त्याच दिशेला. स्कोअर लेगला 4 धावा. संघाची देवांशी हिरेबंड याला बडा संघ खेळतोय. चौकार पुढचा बॉल टर्न केला. स्कोअर लेगला आक्रमण तुम्हाला पार मिळेल. त्यामुळे धावफलक वगैरे पुढे सरकतोय. टीमची टोटल 10 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अजून एक चांगला फटका ऑन साइडला लॉंग ऑनला सेट डाउन द ग्राउंड ओव्हर द बॉल हिट बॉल जाईल सीमर शफवार. षटकार धावफलकावरती जोडल्या जातील. सलग 3 बॉल 3 बाउंड्री लाईन. अजून एक चांगला फटका ऑन साइड 14 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 16 धावा. रोहनजी जनार्दन पाटील साहेब यांच्या लाभाने ही स्पर्धा मैदानावरती रंगती आणि नुकताच तुम्ही पाहता मुख्य व्यासपीठावरती आपण जर पाहिलं तर बदलापूरचे गोल्डमॅन म्हणून ज्याची ओळख आहे, शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे, खूप कमी काळामध्ये आपण पाहिलं असेल तर समाजसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीदवाक्यावरती चालणारं व्यक्तिमत्व आपण पाहतो. मुख्य मंचावरती मितेजी श्रीधर धुळे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यासोबत फटमेजी पाटील साहेब देखील जोडले गेले. त्यांचेही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये ही स्पर्धा रंगती आहे. आपण पाहतोय करतरी या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार प्रवीणजी गीते, अक्षय बांबोळकर, समीरजी राऊत, विकासजी भांडे यांच्या सूत्रातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पार मिळते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न दुविधा मनस्थितीमध्ये होते. फटका कोणत्या बाजूला खेचायचा आणि त्यानंतर तुम्ही पाहता इथून विकेट मिळतीये. साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पार मिळते. संकला दिनेश मराठे आले करून टाकवरती आणि दिनेश कालेकन हा झेल टिपलाय. त्यामुळे धक्का पहिला लागतोय. नवीन बॅटर भद्रापती दाखल होतोय नंदू. साठेगिरीवरती तुम्हाला पाल मेल आउट नंबर 2 चा खेळ आता प्रगतीपथावरती असताना तुम्हाला बॅटर पाल मेल नंदू मंदिरावरती दाखल झाला. या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये बनल्या होत्या 22 आणि आता पहिल्या बॉलवरती आउट नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना विकेट संपादित करतोय निलेश. राईट नंबर विकेटने दाखल होतोय. पुढचा बॉल बिग हिट खेचला ऑन साइडला आल्या आपल्या बॅटचा तडाखा दाखवतोय. बॉल जाईल सीवर शफवार. षटकार राईट नंबर विकेटने दाखल होतोय. पुढचा बॉल हा षटकार आलाय आणि आता षटकाराच्या साथीने धावफलक देखील ऑन साइडला आल्या. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावी ते बॉल केली आहे. त्यामुळे धावफलक पुढे सरकेल. पुन्हा एकदा बिग हिट. फटका पोहोचलाय खेळाडू डीप मध्ये. अमरीश वेगाने पोहोचतोय आणि जेल स्वीप करत असताना फरंदच बा बिग हिट. फटका पोहोचलाय.
29 29 धाबा फलकावरती जोडले गेल्यात. बॉल तयार. निलेश राईट मोडतो दाखल होतोय. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील. मनीष बॉलवरती आले उचलून फेक करतात. एक सिंगल धाव इथे एक पुढे जातीये आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. 30 धाबा धावफलकावरती जोडले जातील. चांगली सुरुवात या बाबतीत तुम्हाला पार मिळते. टीम ढवलीपाडा संघ मैदानावरती खेळतोय. देवांशी 11 या नावाने खेळतोय. अक्षय बांबुळकर पुरस्कृत हा संघ तुम्हाला पार मिळेल. संतोषजी बनसोडे यांचा आगमन झाले. वेळेत आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर फायनलचा सामना मैदानावरती रंगतोय. दोन ताकद टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती तुम्हाला पार मिळेल. नुकताच हरीजी पाटील यांचं आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यासोबत दिनेशजी भांडे हे देखील जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून फुल टॉस बॉल हा देखील फटका पोहोचलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अमरीश केशव मराठे वेगाने पोहोचले. दरम्यान बॉलला तो फेक करतील. 2 धाबे तो मिळतील मिस्टर K7 ला. या 2 धाबे ते मिळतात आणि 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती जाऊन पोहोचली आहे 32. 32 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना 3 ओव्हरची मॅच आहे आणि या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्ही पाहता आता धावफलक 32 32 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात केली या मॅच मध्ये टीम ढवलीपाडानं. यावेळी देखील खोदून काढलाय. डीप मध्ये खेळाडू उपस्थित. नरेंद्र माळी बॉलवरती येतात. उत्तम फेक करतील. दरम्यान इथे देखील सिंगल मिळते. सिंगलच्या साथीने आता स्कोर बोर्ड फ्लाय होतोय 33. 33 धाबा धावफलकावरती जोडले जातील. त्यामुळे अजून या मॅच मध्ये 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये किती धाबा एककडे जातील हा देखील प्रश्न उभा आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पार मिळाला आणि आता बॉल ट्रॅक वरती प्रशांत चला अधिकचा वेळ खर्च करू नका कारण आपल्याला अजून बक्षीस समारंभ देखील कव्हर करायचा आहे. मान्यवरांना देखील आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती दाखल झाले. त्यामुळे लवकरात लवकर मॅच संपन्न करा आणि त्यानंतर आपण स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न करू. बढूया पहिला बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट. लेग स्टिक उखाडली आहे आणि अखेर झटका लागतोय मोठा. टीम ढवलीपाडा संघाला 50 बाद. पहिला बॉल यू मिस आय पुढचा बॉल दुविधा मनस्थिती होतोय. खरखर बॉलला ढकलण्याचा प्रयत्न सिंगल मारी. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि अखेर भरपूर वेगाने या 2 धाब्यात एक पडले जातील आणि आता त्या 2 धाब्याच्या साथीने तुम्ही पाहता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्ड वरती आतापर्यंत तुम्हाला पार मिळेल. तिसऱ्या ओव्हर मध्ये कुठेतरी धावसंख्या कंट्रोल करण्याचा प्रयत्न होतोय 35. फर्स्ट धाबा धावफलकावरती जोडले जातील. प्रशांत भोरला तुम्ही पाहताय. कालची रात्र खरं त्याच्यासाठी अनलकी होती परंतु आज पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक तो करतोय. पलटवार तुम्हाला पार मिळेल. म्हटलं जातं ना एखाद्या स्पर्धेमध्ये जर खेळ चांगला झाला नाहीये तर त्यामुळे खरं तर तो खेळाडू वाईट नसतो
परंतु comeback करणं जरुरी असताना त्याच्याकडे आपण पाहतोय. परंतु आज कालची रात्र आपण पाहिले धावताना जास्त खर्च केला, परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय डेव्हलपमेंट सारख्या आपण पाहतोय सलग 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 महत्वाचे विकेट त्याने टिपल्यात. त्यामुळे अजून एक झटका लागतोय. आता टीम बॅटिंग करत असताना देवांची 11 जहरमान स्वर्गीय जयंत मामा तर्रे 11 ढवळेपाडा संघाला. खरं तर जयवंत बाबा म्हटलं की निस्वार्थी समर्थक म्हणून त्याची ओळख आहे आणि आज आपल्यात ते नाहीये, परंतु नेहमीच आपण पाहतो ढवळेपाडा संघ मामाच्या नावाने खेळत असतो. साईगावचे उद्योजक होते आणि खरं तर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये ढवळेपाडा संघ पार मिळेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि या दरम्यान तुम्ही पाहताय खरं तर शिवसेना तालुका प्रमुख अंबरनाथ आदरणीय त्यांच्या स्वागतापुरता आपण पाहतोय के सेमनच्या बॅटमधून बॉल जाईल सीमारेषा पार. हा सुस्वागतम सुस्वागतम. मुख्यमंत्र्यांवर तुम्ही पाहताय शिस्त बच्चन सेवा नातं या 4 संघाने भरलेली शिवसेना आणि त्या शिवसेनेचे अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय बाळामजी जगन कांबळे साहेबांचं मुख्यमंत्र्यावरती आगमन झालंय. गोरगरिबांचा नेता म्हणून त्याची ओळख आहे. पुढे सरसावले टर्न केला ऑन साइडला डीप मध्ये खेळाडू निलेश प्रयत्न करतोय. एक षटकार आला आणि आता क्रिकेटच्या या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉलला अडवलंय, त्यामुळे 2 धाबे ते बीतील आणि त्या 2 धाब्याच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 43 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 43 धाबा स्कोरबोर्ड वरती जोडल्या गेल्या. त्या बादमध्ये अजून आपण जर पाहिलं तर शेवटचा एक बॉलचा खेळाचा शिल्लक एक षटकार के सेवनच्या बादमध्ये आपण पाहिला. तयार हा ट्रॅकर होता लाईन खराब 44. हा चेंडू जर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला असता तर मला वाटतं कार्मेल शाळेपर्यंत आणावा लागला असता, कारण हा ट्रॅकर होता. त्यानंतर बॅटचा फ्लो देखील जबरदस्त होता, परंतु संपर्क नाहीये आणि लाईन खराब आहे, त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. तयार फुलटॉस बॉल टर्न करण्याचा प्रयत्न. एक सिंगल तर एक दुसऱ्याचा प्रयत्न करतो. 2 धावा करण्याचा प्रयत्न होतो आणि आता 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि अखेर ओव्हर नंबर 3चा खेळ ते संपलाय आणि 3 ओव्हरच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 46 आणि आता 47 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. 46 धावा इथे बनल्या. 47 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. आणि आपण सन्मान करतो मुख्य व्यासपीठावरती. खरं तर योगीजी म्हात्रे साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय बाळासाहेब कांबळे साहेबांचा सन्मान करावा. शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेनेचा ढाणा भाग म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं नेहमीच आपण जर पाहिलं असेल तर गोरगरिबाचे कैवारी म्हणून त्याची ओळख आहे. सातत्याने समाजसेवा हेच ईश्वर सेवा, त्यासोबत आपण पाहिलं तर 90% समाजकारण आणि 10% राजकारण करणारा व्यक्तिमत्व आपण पाहतो. आदरणीय बाळाम जगन कांबळे साहेबांचा आगमन झाला आणि त्याचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती पार पाडला.
चला सलामी जोडी लवकर पाठवा. आपले आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. पंच फायनल झाल्यावरती स्टंप आपण कॅरी करायचं. पहिला बॉल खोगून काढला, ऑन साइडला ड्राईव्ह केला, खेळाडू उपस्थित डीप मध्ये मिळते एक चिकी सिंगल. टार्गेट या बाद मध्ये आपण पाहतोय 47 धावांचं आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना पहिला बरोबर एक चिकी सिंगल एकपटी जाईल. बरोबर या फटका चांगला आहे, टो एंडला लागला, ऑन साइडला लॉंग ऑनला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बरोबर या फटका चांगला आहे, टो एंडला लागला, ऑन साइडला लॉंग ऑनला चला देवांशी हिचं आगमन झालंय कारण तिच्या दाबाने डवलेपाडा संघ खेळतोय. सलगचा दुसरा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय प्रशांत दीपक भोईर च्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषा पार. सलगचा दुसरा चौकार. चला देवांशी हिचं आगमन झालंय. धावफलक तुम्हाला पाहायला मिळतो. टीमची टोटल आता फ्लाय होती 9 धावा. सलगचा दुसरा रिव्हर्स टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच पत्रामध्ये रंगतीये. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जवळजवळ 32 संघाचा समावेश. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर फायनल साठी 2 बदलापूर आणि वांगणी ग्रामीणचे संघ पत्रामध्ये खेळत आहेत. अजून एक चांगला फटका यावेळेला देखील खेळला. विशेष मध्ये गणेश आहे डीप मध्ये 2 धाबा इथे मिळतील आणि हरडीच्या वेगानं आणि चितेच्या चपळाईने या 2 धाबा इथे एकवट जातात. 2 धाबाच्या साथीने धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल जाऊन पोहोचली है स्कोरबोर्ड पर तुम्हाला पाहायला मिळेल 11 धाबा 11 रन स्कोरबोर्ड के ऊपर हम देख पा रहे हैं दोस्तों. 2 ताकतवर टीम के बीच मुकाबला चलता हुआ डोले पड़ा मानकिबली. हा ब्रेकर बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. फटका पोहोचलाय, गोलंदाज हसलाय आणि आता फलंदाज रुसलाय कारण त्याला मैदान सोडावं लागेल. गरज होती का डोले पड़ा विकेट भेटतीये फलंदाज बाद. अमरीश मराठे दाखल होतोय. ज्या खेळाडूची खरं तर सातत्याने चर्चा होते. यावर्षी टुर्नामेंट कमी खेळला परंतु ज्या स्पर्धेमध्ये जालना ज्या मैदानावरती जाल तिथे आवर्जून विचारलं जातं अमरीश खेळत का नाहीये. परंतु उद्योगधंदा देखील तितकाच महत्वाचा आहे आणि अखेर आता मैदानाच्या पदी रेट नंबर 3 वरती दाखल होतोय. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू दाखल झालाय. खरं तर वनडाऊनची भूमिका भरपूर महत्वाची असते. संकटमोचक कामगिरी या मॅच मध्ये करायची आहे आणि त्याच अनुषंगाने आता तो दाखल होतोय. खरं तर कालच्या रात्रीमध्ये श्री गणेश मानकिवली संघ खेळला आणि त्यानंतर जे काही झालं ते सर्व विसरून आता पुन्हा एकदा नव्या जोमानं आज या भद्रापती दाखल होतोय. परंतु प्रयत्न करावा लागतील कारण म्हटलं जातं ना क्षेत्र कोणते असू द्या आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असले ना तर यशाला देखील पर्याय उरत नाहीये. अखेर अजून एक डॉट बॉल आलाय. धावफलक 11 वरती पूर्णपणे आता थांबलाय आणि पहिल्या उच्चांती टीमची टोटल फक्त 11 धावा 12 बॉलचं काय शिल्लक आहे. या बाद मध्ये आणि 12 बॉल मध्ये आता धावा चेस करावा लागतील 36 धावा. ओम साई श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली मैदानावरती खेळतोय.
पंकज बोले आणि निलेश कालेकर पेट्रोल भाई यांनी पुरस्कृत केलेला संघ मंदिरावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ओ नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. बरोबर या इथे बॅटची घेतली कडा आणि त्यानंतर मैदान सोडावं लागेल पंकज लक्ष्मण भोलेला. बरोबर या बरोबर या पुढचा बॉल निलेश मराठे दाखल झाले. त्यांनी आता सलगचा दुसरा डॉट बॉल 11 धावा पूर्णपणे आता थांबल्यात. फायनलचा सामना तुम्ही एन्जॉय करताय. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. टॅप करण्याचा प्रयत्न होता सिंगल बेल आणि सिंगल वरती थांबावं लागतंय. धावफलक टीमची टोटल आता पूर्णपणे स्थिरावली. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय आदरणीय बाराम कापरे साहेबांचं आगमन झालंय आणि खरंतर भरपूर बिझी शेड्यूल असतो. जेव्हा जेव्हा स्पर्धा असते बघ उसाट्याच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी हजेरी लावली. रात्रीचे ठीक 2:30 वाजता त्या स्पर्धेमध्ये वेळ मिळाला होता बाराम कापरे साहेबांना आणि ठीक 2:30 वाजता खरंतर त्या स्पर्धेमध्ये ते जोडले गेले. फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. लॉंग स्टॉप एंडला बॉल जातोय सीमारेषा पार चौकार. ठीक 2:30 वाजता खरंतर त्या स्पर्धेमध्ये ते जोडले गेले. फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. बढिया रन विकेट. या वेळेला देखील वेग बनणार प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून चला एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती पार मिळते. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना धावफलक धाव थांबलाय. टीमची टोटल फलकावरती 16 धावा. धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. या मॅचमध्ये टार्गेट मोठं आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना कुठेतरी संघ पिछाडीवरती पडलाय. ओम साई श्री गणेश क्रिकेट संघ मानकेवली. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. किरण आहेत डीप मध्ये बॉल पिक करतील. मी ते चिक सिंगल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. ओव्हर नंबर 2 चा खेळ आता संपला आणि 2 ओव्हरच्या अंती टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते. जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वरती 17 धावा. धावफलकावरती जोडली जाईल. गणेशजी खामकर सरांचं आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरतर मी मागाशी देखील उल्लेख केला कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रनामांकित असणारे नाव भारतीय जनता पार्टीचे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक आपण पाहतोय. खरतर येत असताना आपले प्रदीप भाऊ गीते यांचं आगमन झालं. त्याच्या साथीने आपण पाहतोय शिवसेना म्हटलं की शिस्तभजन सेवा नातं आणि बदलापूर शहराचे शिवसेना उपशहर प्रमुख आदरणीय सुरदाजी पाटील साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नवनिर्वाचित उपशहर प्रमुख आणि खरतर प्रदीप भाऊ गीते जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडून आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल लाभले. त्याचे आम्ही आभार व्यक्त करतो. बॅटचीकडा गॅप मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दन दन कर सीमारेषा पार येतो चौकार.
सिरीजसाठी सायकल आपले त्याचे आम्ही आभार व्यक्त करू. पहिला बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल ट्रॅक वरती सोहम केवने आलेत आणि सोहमच्या पहिल्या बॉलवरती हा चौकार येतोय. त्यामुळे दाखवतो तुम्हाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे बाबी धाबा डबल कबड्डी जोडले जातील. 21 धाबा. डॉट बॉल. टार्गेट या मॅच मध्ये मोठं होतं. 47 धावा चेस करायच्या होत्या. आता 21 धावा बनल्यात म्हणजे अजूनही 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 4 बॉल मध्ये धावा चेस करावा लागतील. 26 धावा. यावेळी देखील पॉइंटचं क्षेत्र मोकळं आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. सन्मान आणि बॉल जाईल बाउंड्री करेल सोरदाजी पाटील साहेब आणि त्यासोबत प्रदीप भाऊ यांचा सन्मान आपण करावा. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती बाल मिळेल. 4 बॉलचा खेळ संपला. आता फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय आणि अखेर हा देखील येतोय डॉट बॉल. शेवटचा बॉल एक सिंगल येते. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवरती धावा किती मिळतील पाहावं लागेल. बॉल तयार. सन्मान होतो प्रदीप भाऊ गिद्दे यांचा सन्मान या मंचावरती होत असताना योगेश मात्रे यांच्या शुभ असते. शेवटचा बॉल रुको जरा सबर करो अक्षय हे सांगितलंय आणि अखेर लाईन खराब. देवांची 11 या नावाने संघ खेळला. अक्षय बांबोळकर या संघाचे पुरस्कर्ते होते. छुपा रस्तम पॅकर म्हणून त्याची ओळख आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार येतोय. हा जर षटकार कालच्या रात्रीमध्ये आला असता तर चित्र काय वेगळं असतं. टीम ओम साई श्री गणेश क्रिकेट संघ मानशिवली टीम ठेवायचं लक्षात घ्या. उद्या प्रीमियर लीग तुमचे पैसे कमी होतील याची आपण नोंद घ्यायची. त्यामुळे आपण स्टंप घेऊन या. सर आपण बक्षीस समारंभाला लगेच सुरुवात करू. जे 4 संघ इथे विजयी झाले त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. कासगाव, ढवलेपाडा, मानकिवली आणि त्यासोबत अंबेशिव टीमचे देखील कॅप्टन आपण आपली टीम घेऊन समोर या. त्यानंतर आपण पारितोषिक सोहळ्याला इथे सुरुवात करू. चला ऑफिशियल टीमचा आपण सन्मान करतोय. मी विनंती करेल तिन्ही पंच खरं तर ज्यांनी या स्पर्धेमध्ये अप्रतिम अंपायर